मेसाई जवळगा गावच्या सरपंचावर हल्ला करण्यात आला। सरपंच नामदेव निकम यांना जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला। तुळजापूर जवळच्या मेसाई जवळगा इथे ही घटना घडली। गाडीच्या काचा फोडून हल्ल्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात आला। धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यात हल्ल्याच्या घटना सुरूच आहेत। मेसाई जवळगा गावच्या सरपंचावर जीवघेणा हल्ला करण्यात आला। जवळगा गावचे सरपंच नामदेव निकम यांच्या 4 व्हीलर गाडीवर पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा गुंडांनी प्रयत्न केला। सरपंच नामदेव निकम हे जवळच असलेल्या बारूळ गावातून आपल्या जवळगा गावाकडे जाताना ही घटना घडलेली आहे। अधिक तपशील आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ आता क्षणाला आपल्या बरोबर आहे। बालाजी, नेमकं काय घडलं? विशाल, एक जर बघितलं तर ज्या सध्या घटना ज्या घडतायत तुळजापूर तालुक्यात, विशेषतः पवनचक्कीचा सगळ्या याच्या मागे हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। काही दिवसापूर्वी याच जवळगा मेसाई गावात जे आहेत एक शेतकरी आणि पवनचक्की कंपनी यांच्यात वाद झाला होता। तिथे खासगी बाउन्सर आणून गावात दहशत माजवण्याचा जो आहे तो प्रयत्न झाला होता आणि याला गावकऱ्यांनी जे आहे ती विरोध केला होता। पवनचक्की माफिया जी आहे ती तिथे खासगी बाउन्सर असतील किंवा इतर लोक असतील यांच्या माध्यमातून जमिनी ज्या आहेत ते पवनचक्की उभा करण्यासाठी घेत आहेत। मात्र याला विरोध केल्यानंतर जे आहे ती कुठेतरी वादावादीचं स्वरूप जे गावकरी असतील किंवा शेतकरी असतील यांच्यात होत आहे। असाच काही प्रकार मेसळ जवळगा या गावात घडला होता आणि हेच जे गावचे सरपंच आहेत ते बारूळकडनं या गावाकडे जात होते आणि या गावाकडे जात असताना त्यांच्या गाडीवरती जे आहे ते अज्ञात लोकांनी हल्ला केला। तोंडाला हे बांधून लोक जे आहे ते आले होते आणि त्यांनी हल्ला केला। तसेच गाडी जाळण्याचा प्रयत्न केला, मला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप जे आहे त्या या सरपंचांनी केलेला आहे आणि याच्या मागे निश्चितच पवन कंपनीच्या यांच्यावरती संशय सुद्धा त्यांनी व्यक्त केलेला आहे। मात्र रात्री घटना विशाल घडल्यानंतर पोलीस जे आहे ते घटनास्थळी आले होते। पोलिसांनी या घटनेची सगळी पाहणी केलेली आहे। स्वतः जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संजय जाधव देखील या घटनास्थळी आले होते, त्यांनी सुद्धा याची पाहणी केलेली आहे। डीवायएसपी असतील, सगळे अधिकारी जे आहेत ते रात्री दाखल झाले। महसूल प्रशासन देखील काही अधिकारी तिथे गेले होते। यानंतर जे आहे या घटनेनंतर तपास जो आहे तो वेगानं होतोय। या तपासात अपेक्षा अशी आहे की नेमकं जर पवनचक्कीचे लोक याच्यात असतील तर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी आणि जे आहे ती वस्तुस्थिती या सगळ्या पवनचक्कीच्या गुंडगिरीला चाप बसवावा। आणि दुसरं जर याच्या मार्फत ज्या पद्धतीने सगळ्या जिल्ह्यात या पवनचक्की माफियाचा जो ऐदोस आहे तो एका प्रकारे या प्रकरणानं समोर आलेला आहे। आता प्रशासनाने याच्यात कडक कारवाई करावी। या सगळ्या हल्ल्यानंतर प्रक्रियेनंतर आज विशेषतः या गोष्टीकडे एक लक्ष आहे की आपण ज्या सातत्यानं या सगळ्या बातम्या पवनचक्कीच्या दाखवत होतो त्यानंतर आज महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनानं तक्रार निवारण समितीची स्थापना केलेली आहे पोलीस आणि महसूलच्या मार्फत आणि त्यांची बैठक जी आहे ती आज दुपारी आहे। मात्र निश्चितच विशाल या पार्श्वभूमीवर हा सगळा हल्ला झालेला आहे, त्यामुळे आता प्रशासनानं तात्काळ ह्या ज्या हल्लेखोरातले जे आहेत त्यांना हल्लेखोरांना अटक करून बेड्या ठोकाव्या। विशेषतः पवनचक्की माफिया जर यात असतील तर कठोर कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीनं केली जात आहे। विशाल, धन्यवाद बालाजी या सगळ्या माहितीबद्दल। न्यूज 18 लोकमतने या संदर्भातल्या घडामोडी सतत लावून धरल्यात, त्या आम्ही पुढे आणतोय ना। अखेर तक्रार निवारण समिती जी आहे ती गठीत करण्यात आल्याचं आपण बघतोय या प्रकरणाच्या संदर्भात। पुन्हा एकदा आपल्या या बुलेटिन सगळ्यांचं स्वागत। सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने। धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यात हल्ल्याच्या घटना सुरूच आहेत। तुळजापूरच्या मेसाई जवळगा गावच्या सरपंचावर जीवघेणा हल्ला करण्यात आला। सरपंच नामदेव निकम यांच्या कारच्या काचा फोडून आणि पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा गुंडांनी प्रयत्न केला। हल्ल्यात सरपंचासह 1 जण जखमी झालेला आहे। पवनचक्कीच्या वादातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे। पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला। हल्ल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला। मी रात्री तुळजापूरून इकडं जवळगाला येत असताना अचानक कोणी 2 टू व्हीलर आल्या, एक लेफ्ट साईडनं एक राईट साईडनं। दोन्ही पण टू व्हीलर हॉर्न वाजवत होत्या आणि ज्यावेळेस हॉर्न वाजत असताना मग इकडच्या साईडला रस्ता द्यायचा का इकडच्या साईडला रस्ता द्यायचा म्हणून आम्ही मधनं स्लो गाडी केली। जशी गाडी स्लो केली त्या साईडनं दणका बसला, पुढच्या दरवाजाला लेफ्ट साईडचा दरवाजा फोडला आणि त्यातनं लगेच पेट्रोलचे हे मारले, फुगे मारून मग आम्ही फास्ट निघालो। पुढं निघता असताना मग अंडे फेकून मारल्यानंतर पुढचं मला काहीच दिसलं। मग माझी परत गाडी स्लो झाली, नंतर गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला। आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की मेसाई जवळगा गावच्या सरपंचावर हल्ला करण्यात आला। सरपंच नामदेव निकम यांना जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला। तुळजापूर जवळच्या मेसाई जवळगा इथे ही घटना घडली। गाडीच्या काचा फोडून हल्ल्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात आला। धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यात हल्ल्याच्या घटना सुरूच आहेत। मेसाई जवळगा गावच्या सरपंचावर जीवघेणा हल्ला करण्यात आला। जवळगा गावचे सरपंच नामदेव निकम
यांच्या 4 व्हीलर गाडीवर पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा गुंडांनी प्रयत्न केला। सरपंच नामदेव निकम हे जवळच असलेल्या बारूळ गावातून आपल्या जवळगा गावाकडे जाताना ही घटना घडलेली आहे। अधिक तपशील आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ आत्ता क्षणाला आपल्याबरोबर आहे। बालाजी, नेमकं काय घडलं? विशाल, एक जर बघितलं तर ज्या सध्या घटना ज्या घडतायत तुळजापूर तालुक्यात, विशेषतः पवनचक्कीचा सगळ्या याच्या मागे हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। काही दिवसापूर्वी याच जवळगा मिसाई गावात जे आहेत एक शेतकरी आणि पवनचक्की कंपनी यांच्यात वाद झाला होता। तिथे खासगी बाउन्सर आणून गावात दहशत माजवण्याचा जो आहे तो प्रयत्न झाला होता आणि याला गावकऱ्यांनी जे आहे ती विरोध केला होता। पवनचक्की माफिया जी आहे ती तिथे खासगी बाउन्सर असतील किंवा इतर लोक असतील यांच्या माध्यमातून जमिनी ज्या आहेत त्या पवनचक्की उभा करण्यासाठी घेत आहेत। मात्र याला विरोध केल्यानंतर जे आहे ती कुठेतरी वादावादीचं स्वरूप जे गावकरी असतील किंवा शेतकरी असतील यांच्यात होत आहे। असाच काही प्रकार मेसळ जवळगा या गावात घडला होता आणि हेच जे गावचे सरपंच आहेत ते बारूळकडनं या गावाकडे जात होते आणि या गावाकडे जात असताना त्यांच्या गाडीवरती जे आहे ते अज्ञात लोकांनी हल्ला केला। तोंडाला हे बांधून लोक जे आहे ते आले होते आणि त्यांनी हल्ला केला, तसेच गाडी जाळण्याचा प्रयत्न केला, मला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप जे आहे त्या या सरपंचांनी केलेला आहे आणि याच्या मागे निश्चितच पवन कंपनीच्या यांच्यावरती संशय सुद्धा त्यांनी व्यक्त केलेला आहे। मात्र रात्री घटना विशाल घडल्यानंतर पोलीस जे आहे ते घटनास्थळी आले होते। पोलिसांनी या घटनेची सगळी पाहणी केलेली आहे। स्वतः जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संजय जाधव देखील या घटनास्थळी आले होते, त्यांनी सुद्धा याची पाहणी केलेली आहे। डीवायएसपी असतील सगळे अधिकारी जे आहेत ते रात्री दाखल झाले। महसूल प्रशासन देखील काही अधिकारी तिथे गेले होते। यानंतर जे आहे या घटनेनंतर तपास जो आहे तो वेगानं होतोय। या तपासात अपेक्षा अशी आहे की नेमकं जर पवनचक्कीचे लोक याच्यात असतील तर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी आणि जे आहे ती वस्तुस्थिती या सगळ्या पवनचक्कीच्या गुंडगिरीला चाप बसवावा आणि दुसरं जर याच्या मार्फत ज्या पद्धतीने सगळ्या जिल्ह्यात या पवनचक्की माफियाचा जो ऐदोस आहे तो एका प्रकारे या प्रकरणानं समोर आलेला आहे। आता प्रशासनाने याच्यात कडक कारवाई करावी। या सगळ्या हल्ल्यानंतर प्रक्रियेनंतर आज विशेषतः या गोष्टीकडे एक लक्ष आहे की आपण ज्या सातत्यानं या सगळ्या बातम्या पवनचक्कीच्या दाखवत होतो त्यानंतर आज महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनानं तक्रार निवारण समितीची स्थापना केलेली आहे पोलीस आणि महसूलच्या मार्फत आणि त्यांची बैठक जी आहे ती आज दुपारी आहे। मात्र निश्चितच विशाल या पार्श्वभूमीवर हा सगळा हल्ला झालेला आहे, त्यामुळे आता प्रशासनानं तात्काळ ह्या ज्या हल्लेखोरातले जे आहेत त्यांना हल्लेखोरांना अटक करून बेड्या ठोकाव्या। विशेषतः पवनचक्की माफिया जर यात असतील तर कठोर कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीनं केली जात आहे। विशाल, धन्यवाद बालाजी या सगळ्या माहितीबद्दल। न्यूज 18 लोकमतने या संदर्भातल्या घडामोडी सतत लावून धरल्यात, त्या आम्ही पुढे आणतोय आणि अखेर तक्रार निवारण समिती जी आहे ती गठीत करण्यात आल्याचं आपण बघतोय या प्रकरणाच्या संदर्भात। पुन्हा एकदा आपल्या या बुलेटिन सगळ्यांचं स्वागत। सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने। धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यात हल्ल्याच्या घटना सुरूच आहेत। तुळजापूरच्या मेसाई जवळगा गावच्या सरपंचावर जीवघेणा हल्ला करण्यात आला। सरपंच नामदेव निकम यांच्या कारच्या काचा फोडून आणि पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा गुंडांनी प्रयत्न केला। हल्ल्यात सरपंचासह एक जण जखमी झालेला आहे। पवनचक्कीच्या वादातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे। पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला। हल्ल्या प्रकरणी पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला। मी रात्री तुळजापूरून इकडं जवळगाला येत असताना अचानक कोणी 2 टू व्हीलर आल्या, एक लेफ्ट साईडनं एक राईट साईडनं। दोन्ही पण टू व्हीलर हॉर्न वाजवत होत्या आणि ज्यावेळेस हॉर्न वाजवत असताना मग इकडच्या साईडला रस्ता द्यायचा का इकडच्या साईडला रस्ता द्यायचा म्हणून आम्ही मधनं स्लो गाडी केली। जशी गाडी स्लो केली त्या साईडनं दणका बसला, पुढच्या दरवाजाला लेफ्ट साईडचा दरवाजा फोडला आणि त्यातनं लगेच पेट्रोलचे हे मारले, फुगे मारून मग आम्ही फास्ट निघालो। पुढं निघता असताना मग अंडे फेकून मारल्यानंतर पुढचं मला काही दिसलं। मग माझी परत गाडी स्लो झाली, नंतर गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला। आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की मेसाई जवळगा गावच्या सरपंचावर हल्ला करण्यात आला। सरपंच नामदेव निकम यांना जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला। तुळजापूर जवळच्या मेसाई जवळगा इथे ही घटना घडली। गाडीच्या काचा फोडून हल्ल्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात आला। धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यात हल्ल्याच्या घटना सुरूच आहेत। मेसाई जवळगा गावच्या सरपंचावर जीवघेणा हल्ला करण्यात आला। जवळगा गावचे सरपंच नामदेव निकम यांच्या 4 व्हीलर गाडीवर पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा गुंडांनी प्रयत्न केला। सरपंच नामदेव निकम हे जवळच असलेल्या बारूळ गावातून आपल्या जवळगा गावाकडे जाताना ही घटना घडली।